नमस्कार बालमित्रांनो. म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेली वाक्ये. म्हणी हा समाजाचा आरसाच आहेत. कमी शब्दात परिस्थितीचा अर्थ आणि त्यासंबंधी सूचक, समर्पक असे भाष्य व्यक्त करणारा, लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्दसमूहांना म्हण असे म्हणतात. आपण आपल्या भाषेत बोलताना अनेक शब्दसमूह वापरतो. या शब्दसमूहांचा प्रसंग किंवा घटनेशी शब्दशः अर्थ जुळत नाही, पण अशा शब्दसमूहात जो भावार्थ असतो त्यातून आपणास शिकवण मिळत असते. अशा शब्दसमूहांना म्हणी असे म्हणतात. अशा म्हणी ऐकताना गंमत वाटते. प्रसंगानुरूप असे शब्दसमूह आपल्यालाही बोलायला आवडतात. यामुळे भाषेमध्ये गोडवा येतो. यातूनच आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. आज आपण जो पाठ बघणार आहोत त्या पाठात 3 प्रसंग वर्णन केले आहेत. त्या 3ही प्रसंगात एक एक म्हण दिली आहे. चला तर आपणही जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या म्हणी व काय आहेत त्यांचे अर्थ. चला पाहूया पहिला प्रसंग. म्हणींच्या गमती. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोहोचतायत तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे, ऊन बिन काय लागतंय का नाही? संध्याकाळचं खेळा की, आता चल घरी. येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगं ए, किती तापलंय बघ, वाळू पघळल असं वाटतंय. 5 नंतर खेळा की, ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले. फक्त थोडा वेळ, असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. तो 4 पावलं गेला असेल इतक्यात तर मीनाचे दादू म्हणजे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली अमीना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात, घरी चल करतायत. अशी कशी एकसारखी वागतायत ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात. बघा मुलांनो, या प्रसंगामध्ये पळसाला पानं 3च ही म्हण दिली आहे. ह्या म्हणीचा अर्थ आहे की कुठेही गेलात तरी परिस्थिती सारखीच असते. चला तर आपण पुढचा प्रसंग बघूया. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळांबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे, खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले. अरे, मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वा, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं, घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली. या दुसऱ्या प्रसंगात आलेली म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. ह्या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की परिस्थितीला दोष देणे. चला तर आपण आता तिसरा प्रसंग बघूया. रवी सकाळी लवकर घरी आला. सोपांच्या घरातली म्हैस कालच व्याली होती, म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता. सोपान आणि त्याची चुलत भावंड नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू त्याला म्हणाली, रवी,
चल रे, तू पण कर न्याहारी. नको काकू, मी खूप खाल्लंय. अरे, पण गूळ घातलेला खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखतायत, रवी म्हणाला. खरवसाला कशाला लागतात रे दात? मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो ते. सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये. चल, हात धुवून ये, काकू हसत म्हणाली. या प्रसंगामध्ये म्हण आली आहे, ताकाला जाऊन भांडे लपवू नये. या म्हणीचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास स्पष्टपणे मागावी, त्यासाठी आढेवेढे घेऊ नये. स्वाध्याय. प्राण्यांची चित्र पहा. योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हण पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा. वासरात लंगडी गाय शहाणी. माकडाच्या हाती कोलीत. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. बैल गेला नि झोपा केला. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. गाढवाला गुळाची चव काय? बघा बालमित्रांनो, आपण आता पाठामध्ये काही म्हणी बघितल्या. आता आपण अशाच प्रकारच्या अनेक म्हणी आहेत, त्याही म्हणी आपण आता बघूयात आणि त्यांचे अर्थ समजून घेऊयात. आता आपण पाहूया म्हणी व त्यांचे अर्थ. अग अग म्हशी, मला कोठे नेशी? स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ. आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार, म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे, म्हणजे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आंधळं दळते, कुत्रं पीठ खाते. एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजुरी. आधी भोजन मग देवपूजा. असतील शिते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आचार भ्रष्टी सदा कष्टी. ज्याचे विचार आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. 8 हात लाकूड अन 9 हात ढिपली. अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आवळा देऊन कोहळा काढणे, क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आलिया भोगासी असावे सादर. कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते. याचा अर्थ असा आहे, अगोदर वर्तन बिघडते नंतर दशा बदलते. धन्यवाद.